आईला नानाची टांग नेम चुकला. परत दगड मारतो, दगड काय लागत नाही, आईला नानाची टांग नेम चुकला. तिकडे एक साधू तपश्चर्या करत बसला असतो, त्याला याचा त्रास होतो. तो ते मुलाला सांगतो की तू जर थांबला नाही ना तर मी तुला शाप देईन. मुलगा काही थांबत नाही. साधू त्याला शाप देतो, तुझ्या अंगावर वीज पडून आत्ताच्या आता तू मरशील. वीज पडते, मुलाच्या अंगावर नाही पडत, साधूच्या अंगावर पडते आणि वरनं देव म्हणतो आईला नानाची टांग नेम चुकला. नमस्कार, मी लौकिक तुम्हाला पुढची 15 मिनिटं पकवणार आहे. हसलात तर चांगलं आहे, नाही तर पकाल, म्हणून हसा. माझा विषय आहे असामी असामी. ही एक पु ल देशपांड्यांची कथाकथन आहे, कादंबरी आहे. सो इट्स अ इव्होल्युशन ऑफ संभाजीनगर TLC. म्हणजे 1918 पासून 2018 पासून TLC कशी इव्हॉल्व झाली आमची आणि त्याचे कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहेत त्यांचं मी माझ्या पद्धतीने प्रशंसा करणाऱ्या म्हणा किंवा निंदा करणाऱ्या म्हणा, काही घ्या, सो तरी खेचणार आहे. ठीक आहे. सो बिफोर आय स्टार्ट आय वुड लाईक टू टेक सम डिस्क्लेमर्स की ह्या कथाकथनातले सगळी पात्र काल्पनिक नसून खरी आहेत. ओके. दुसरं डिस्क्लेमर असं आहे की घडलेले प्रसंग थोडेसे एक्झॅग्रेट केलेले असू शकतात एंटरटेनमेंटसाठी. तिसरं म्हणजे कोणी वाईट वाटून घेऊ नये या कॅरेक्टर्सनी, कारण का आज ते सेलिब्रिटी बनणार आहेत भागवे सर आणि एवढ्या मोठ्या ऑडियन्सच्या समोर, आणि ते त्यांचं कॅरेक्टर ॲप्रिसिएशन आहे. भले शब्द काही असो, इंटेन्शन ॲप्रिशिएट करायचं आहे, असॅसिनेशन करायचं नाही आहे. आणि सर्वात मोठं डिस्क्लेमर म्हणजे ही माझी एकट्याची भावना नाही आहे, तर मी सर्व TLCची भावना व्यक्त करतोय. वाईट वाटलं तर वाटू द्या. थांब जरा, तुझा वेळ आला की कळेल तुला. तेव्हा मला चप्पल फेकून मारू नको तिकडे. तर मी मूळचा मुंबईचा, 65 सालातला जन्म, 87 साली डिप्लोमा इंजिनियर झालो, नोकरी मिळाली. 92 साली औरंगाबादला आलो. 95 साली भांडणं झाली म्हणून नोकरी गेली. दुसरं काही करता येत नव्हतं म्हणून बिझनेस करायचं ठरवलं आणि कुठलाच बिझनेस माहिती नाही म्हणून ट्रेडिंग करायचं ठरवलं आणि बिझनेसमध्ये पडलो. तरंगत 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 2010-2012ला असं लक्षात आलं की आपण आता गट्टांगळ्या खातोय. बरेच जण मला असं बघून बोलायचे, रे लौकिक क्या हालत बना के रखी है, कुछ लेते क्यों नहीं. अरे म्हटलं बहुत सारी दवाई ली, असरही नाही होता. इथंच थांबायचं सगळं. आणि त्याच्यामध्ये 2018 नोव्हेंबरमध्ये मला नगरला माझा मित्र TLC अपूर्व गुजराती यांनी TLC बद्दल सांगितलं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं तू TLCची दवा घे म्हणून. ठीक आहे म्हटलं घेऊया. मग त्यांनी मला इकडच्या ॲडमिनचा नंबर दिला आणि त्याला सांगितलं तू त्याला कॉन्टॅक्ट कर, तो तुला औरंगाबाद TLCमध्ये इंडक्ट करेल. मी त्या ॲडमिनला फोन केला. फोन केल्यानंतर मला एक विचित्र रिॲक्शन आली. कोण बोलतंय म्हटलं, असं असं बोलतोय आणि मला TLCमध्ये ॲडमिट व्हायचं. 1 मिनिटाचा पॉज. TLC ते काय असतं? मी परेशान. म्हटलं आता माझा पण नेम चुकतो का काय म्हटलं. मग मी त्याला परत समजून सांगितलं की अशी अशी कम्युनिटी आहे आणि त्याच्यामध्ये मला जॉईन व्हायचं आहे. तुम्ही ॲडमिन आहात? हां कम्युनिटी आहे, पण मी ॲडमिन आहे. हां आहे ॲडमिन आहे मी. परत पॉज कर. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे? म्हटलं मला त्याच्यात रिक्रूट व्हायचं आहे, ॲडमिशन हवी आहे. म्हणजे भरती सध्या बंद आहे. भरती बंद आहे. मला काय कळायला मार्ग नाही. मी नेटाने त्याला चिकटून राहिलो. मला त्याने फेब्रुवारीत फॉर्म भरायला सांगितला. मी फॉर्म भरलो आणि त्याने काही टर्म्स आणि कंडिशन सांगितल्या. माझा इंटरव्ह्यू झाला. जे व्हायला मला डेट मिळाली आणि दिस इज द बिगिनिंग ऑफ माय TLC जर्नी प्लस सो मेनी अदर TLC जर्नी. कारण का 2018-19मध्ये TLC औरंगाबादला सुरू झाली मोठ्या प्रमाणात. मला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि दॅट वॉज द वाव इफेक्ट ऑफ TLC. आय मेट सुधांशू सर आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि जे काही ॲडमिन बरोबरच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये संभ्रम निर्माण झाले होते ते बऱ्यापैकी दूर झाले आणि मी TLC ऑनबोर्ड झालो. मला सांगितलं की नगरला तुला इंडक्शनला जायला लागेल. इंडक्शनला गेलो नगरला.
तिकडे बाहेर काउंटर्स होते, तिथे एक गोरा गोमटा काळ्या टी शर्टमध्ये घातलेला मुलगा बसला होता. त्याच्याकडे मला जायला सांगितलं, तो चिन्मय हरंबडणे. त्याच्याकडे गेलो, त्याने माझ्याकडे 7,000 रुपये मागितले. म्हटलं ही काहीतरी स्कीम ठोकतायत आपल्यावरती. मी बीत त्याला दिले, म्हटले मला परत मिळतील का? नाही म्हणे, परत नाही मिळणार म्हणे, तुला द्यायचे हातपाय द्यायचं तर द्यायला लागतील. 7,000 दिले. आणि तिथे दुसरा वाव इफेक्ट मला आला. निलेश साळगावकर सर भेटले. पर्सनॅलिटी बघूनच आय गॉट सोल्ड. जसं सुधांशूवर सोल्ड झालं होतं, आय गॉट सोल्ड. आणि डिसाइडेड की काही झालं तरी TLC सोडायची नाही. निलेश साळगावकरने तिथे आम्हाला विमानं उडवायला लावली आणि आम्हाला TLCच्या प्लेनमध्ये ऑनबोर्ड केलं. आम्ही सगळे ऑनबोर्ड झालो. प्लेन चालू झालं. प्लेनचे पहिले पायलट अब्बास सर, अतिशय शांत व्यक्तिमत्व आणि पेशन्सने शिकवलं आम्हाला. खूप वात्रटपणा करायचो आम्ही त्यांच्या क्लासला, वाईट प्रश्न विचारायचो त्यांना, पण ही एन्ड्युअर्ड ऑल दॅट. आणि आमची जर्नी सुरू झाली. जर्नी खूप चांगली चालू होती. 2-3 सेशन झाले आणि फायनान्सचा सेशन आला. आणि जे काय उरले सुरले केस होते ते उडून गेले कपाळावरचे. अरे मैंने क्या किया, मैंने उधार क्यों बेचा, तेव्हा कळलं. आणि खरंच आम्ही सगळे सिरियस झालो. ह्या जर्नीमध्ये मधून ॲडमिन आपले तारे तोडत होता. कोणाला तरी काढून टाकायचा आणि लिहायचा TLC इज नॉट युअर प्रायोरिटी, सो यू कम नेक्स्ट इयर, पाहिजे तर आम्ही तुम्हाला घेतो यावर्षी. हे सगळे तारे तोडत होता. पण ह्या जर्नीमध्ये हे जे प्लेन उडलं होतं ना, ते तरंगत ठेवायचं काम काही जण करत होते. त्याच्यामध्ये पहिला आमचा रिपलवर मुछे होतो सुधन्वा जैसी, सुधन्वा सर भेटले आम्हाला. आणि त्यांनी आम्हाला TLC इम्प्लिमेंट कसं करायचं ते शिकवलं. जर्नी सुरू होती. प्लेन तरंगलं होतं, उडलं पण नव्हतं, तरंगत होतं, खाली पण क्रॅश पण होत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला TLCचे अडवाणीजी भेटले, विवेकजी हंबर्डे. लालकृष्ण अडवाणी सारखंच एकदम स्टॉन्च व्यक्तिमत्व. फक्त फरक एवढा की 2014 मोदींनी लालकृष्ण अडवाणीला पॉलिटिक्समधनं बाहेर काढलं आणि हे TLC मधनं स्वतःच बाहेर गेले. आता ते सध्या फक्त गेस्ट कलाकार म्हणून आत बाहेर करतात. आम्ही त्याला जस्ट कधीतरी बोलवतो. आता पण ते बसलेत. सर नमस्कार. हा प्रवास चालू होता. 2 शेवडेंनी वाव इफेक्ट दिला होता आणि तिथे आम्हाला 3रा शेवडे भेटली. आणि त्यांना आम्ही वहिनी म्हणायचो, तर तिने आम्हाला दम मारून सांगितलं मला सुजाता म्हणायचं. खरं सांगू ना सर, तिला आम्ही सगळेजण घाबरतो, अजूनही घाबरतो. कारण की ती आम्हाला अशीच ओळख करून देते की मी क्रिटिक सुजाता शेवडे, क्रिटिक सुजाता शेवडे, म्हणजे डिग्री असल्यासारखं लावते. एक उदाहरण देतो. आमचा SLचा सेशन चालू होता. अब्बास सर घेत होते इकडेच मॅगमध्ये खाली. आणि गेंबा, काटा, उई, ओकायोके असे काहीतरी बाउन्सर आमच्यावर टाकत होते. ऑलरेडी आम्ही सगळे परेशान होतो. अब्बास सरांना कळलं की हे आम्ही परेशान आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं घाबरू नका, पायथा हा सेशन मी तुमचा परत घेतो, पण तुम्ही चिकटून राहा. आम्ही ठरवलं चिकटून राहायचं. सेशन संपला. सरांनी होमवर्क दिला. उभी राहिली आणि हिला सांगितलं की 1 आठवड्याचं होमवर्क केलं नाही ना तर पुढच्या सेशनला यायचं नाही. मी, आनंद मिश्री कोटकर, सचिन येरोळकर सगळ्यांनी तिथंच ठरवलं एकमेकांनी ओळे मारून की सेशन काढून टाकायचं म्हणून. आम्ही रेजिग्नेशन देऊन टाकलं त्या सेशन पुरतं. आणि सुधांशू सरांचा फोन आला, अरे काय झालं. आता त्यांना काय सांगणार, कारण का ते सांगताना पण स्वतःची ओळख करून देतात की मी हा क्रिटिक सुधाचा एवढा क्रिटिक नसलेला नवरा. त्याला खरं सांगायचं आम्हाला पण भीती वाटत होती. असो, जाऊ ते दिवस वाईट होते की चांगले होते माहीत नाही, पण सुजाता खूप टास्क मास्टर आहे आणि तिने आम्हाला मदत केली. सर डेव्हिल्स ॲडव्होकेट आहे ना, ते तिने आम्हाला त्यावेळेला शिकवलं. तुम्ही तर आत्ताच शिकवलं, त्यावेळेला कसं बघायचं डेव्हिल्स ॲडव्होकेट ते तिने शिकवलं आम्हाला. जर्नी चालू झाली. एक पोपटवाला असतो, तो पोपट विकत बसलेला असतो. पिंजऱ्यात 3 पोपट असतात. गिराईक येतो, त्याला म्हणतो की मला पोपट हवा आहे. किती रुपयाला? 10,000 रुपयाला. 10,000 रुपयाला का? हा पोपट पाहिजे ते गाणं म्हणतो. डेमो दिला जातो. दुसरा पोपट असतो, हा कितीला? हा 20,000 रुपयाला. 20,000 रुपयाला का? तर गाण्याबरोबर ना नाच पण करतो. डेमो दिला जातो, खरंच तो करतो. आणि तो तिसरा पोपट पिंजरा शांत बसलेला असतो. 50,000 रुपये.
माहीत नाही की का 50,000 का, मला नाही माहिती. मग 50,000 का नाही, हे 2 पोपट त्याला बॉस बोलतात. असा आमचा TLCचा बॉस शशी थेटे. हा एवढा शांत असतो, पण दबदबा ठेवू नये म्हणजे सिन्सिअर, अति सिन्सिअर. माझं मेंटरिंग पण तो करतो आणि वेळेला कधी पण धावून येईल तुम्हाला. आणि ह्याने त्या प्लेनला उंचीवर न्यायचं काम केलं आणि प्लेन उंचावरनं उडायला लागलं. शशी नंतर आला रमण. रमण आजगावकर मल्टीटास्कर, लालबहादूर शास्त्री, मूर्ती लहान पण कार्य खूप महान. ओके, हा मल्टीटास्कर रमणने TLCला आमच्या कम्युनिटीमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला की जर प्रत्येक TLCने आपापल्या परीने हे करत होते परफॉर्म, पण कम्युनिटी डेव्हलप व्हायला रमणने सुरुवात केली. पण रमणचं खरं नाव ना चुकून रमण ठेवलं गेलं. त्याचं नाव ना रावण असायला पाहिजे. कारण का, आणि सोपं आहे ना, एमला W ने रिप्लेस केलं की रावण झाला. म्हणजे रमणचा एम काढला आणि W ला रावण झाला. रावणाला जसे 10 तोंड होती ना, तसे रमणला 10 हात आणि 10 पाय आहेत. मल्टीटास्कर आहे ना. आणि त्यालाच माहिती नसतं एक हात काय करतो आणि दुसरा हात काय करतो. तुला उदाहरण देतो. हॅलो, रमणला फोन करा. हे रमणे, अरे काम आहे रे जरा, हे लवक्या 2 मिनिटं थांब, मी तुला 2 तासांनी फोन करतो. काहीतरी लफड्यात अडकलोय यार, खरंच फोन ठेवून देतो. 2 तास त्याचा काय फोन येत नाही. आपण त्याला फोन करायचा, हे लवक्या, अरे तुला सांगितलं ना. हो रे रमण, 4 तास झाले यार, अजून 2 मिनिटं थांब, मी तुला 2 तासांनी फोन करतो. लफड्यात अडकलोय. म्हणजे लफडं समजलं नाही रे, अजून 3 लफडी आली त्याच्यात अडकलो. असा रमणने पण इंधन भरलं आणि परत प्रवास आमचा व्यवस्थित सुरू झाला. रमण नंतर आला विश्वास. आता विश्वासचे तर तुम्ही कर्तृत्व सगळे बघताच आहात, त्याच्याबद्दल मी काय बोलू. परफेक्शनिस्ट, टास्क मास्टर आणि रोटासाळी म्हणजे कंजूस. म्हणजे रोटा कसा वाढवायचा हे बघतो TLCचा, स्वतःचा नाही. तर विश्वासने एक वेगळं स्वरूप दिलं आणि त्याचं हे परिणिती तुम्ही पाहिलेली आहे. पण सर खरं सांगू ना, विश्वास टास्क मास्टरवर काय नाही, 1 नंबरचा जुगाडू आहे. नुसता जुगाड लावत फिरत असतो. तुम्हाला उदाहरण देतो की एकदा त्याला US ला जायचं असतं आणि तिकिटाचे पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये कुठल्या तरी एअरलाईन्सचं तिकीट काढतो. विमान बोर्ड करतो, बघतो तर सगळे विमानामध्ये वेडे बसले, त्यांच्या ट्रीटमेंटला घेऊन चालले US ला. कुठून तरी ते फुटबॉल पैदा करतात आणि विमानात फुटबॉल खेळायला सुरुवात करतात. आता विमान फुटबॉल खेळायला काय होणार, क्रॅश व्हायच्या वेळेला पायलट ह्याला बोलवतो, हे सांगतो की भाऊ काहीतरी कर, नाही तर आपण मरणार. त्यांना काही फरक नाही पडत, आपली फॅमिली आहे. विश्वास म्हणतो मी लावतो जुगाड काहीतरी. आणि 5 मिनिटांनी खरंच प्लेन एकदम स्मूथ चालायला लागतो. पायलट त्याला परत विचारतो काय झालं रे, मस्त स्मूथ झालं. हो काही नाही हो, मी त्यांना सांगितलं अरे इथे काय खेळता, बाहेर चांगली जागा आहे, बाहेर जाऊन खेळा म्हणून. विश्वासला तेवढाच प्रामाणिक मिळाला ॲडमिन उदय सर. हा शेंद्रात त्याची फॅक्टरी आहे. सॉरी हा विश्वास पण पुढे आलो. हा रमणचा ॲडमिन होता उदय. तो सोडून गेला होता. तरी पण तो मला लंचला भेटला होता आणि मी त्याला सांगितलं, म्हटलं तुझ्यावर उडवणार आहे, बसतो का बघ तू. माहितलंय बसलाय का रे इकडे, विलीन गेला. तर रमणचा ॲडमिन उदय अतिशय प्रामाणिक माणूस. हा शेंद्र्यावरून 30 किलोमीटर 1.5 तासाचा प्रवास करून इथे ॲडमिन मिटिंगला येतो. कुठल्याच कारणाला ह्या गोष्टीला तो नाही म्हणत नाही. हा एवढा प्रामाणिक आहे ना की ह्याला देव सुद्धा घाबरतो. एकदा असं होतं की शंकर पार्वतीला कलियुगातल्या प्रामाणिक माणसाची परीक्षा घ्यावीशी वाटते आणि त्याला ते उदयला निवडतात. आणि ते लाकूड तोड्याचा जो सीन आहे ना, कुऱ्हाड पडली आहे पाण्यात, तो क्रिएट करतात. सीन तसाच आहे. उदय बसलाय,
फक्त कुऱ्हाडीच्या ऐवजी ना, म्हणजे लाकूड जोड्या म्हणजे उदय, आणि कुऱ्हाडीच्या ऐवजी त्याची बायको पाण्यात पडली. वहिनी सॉरी या, एका पुढचं ऐकल्यानं तर तुम्ही कदाचित माराल मला. तर तो शंकर म्हणतो त्याला, काय झालं बाबा, तो माझी बायको काय, घाबरू नको, मी तुला हे करतो. आणि तो सनी लिओनीला बाहेर काढतो. उदयला विचारतो, ही का तुझी बायको? तू हीच माझी बायको. देव परेशान. शंकर म्हणतो, अरे तू परीक्षेत नापास झाला, मी तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घ्यायला आलो होतो. उदय म्हणतो, देवा मी प्रॅक्टिकल आहे, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय होते. पण हे तुम्ही सनी लिओनीला बाहेर काढला, मी नाही म्हटलं असतं. तुम्ही माधुरी दीक्षितला बाहेर काढली असती, मी हो म्हटलं असतं, नाही म्हटलं असतं. तसंच तुम्ही केलं होतं. तुम्ही सोन्याची कुऱ्हाड दिली होती, मी नाही म्हटलं होतं. चांदीची दिली होती, मी नाही म्हटलं होतं. आणि तुम्ही मला माझी लोखंडाची दिली तेव्हा मी हो म्हटलं, आणि तुम्ही मला तिन्ही कुऱ्हाडी बक्षिसी दिल्या. तू सांगतो चालू दे. बरे बघा, आता तसं जर झालं असतं तर तुम्ही मला तिन्ही बायका बक्षीस दिल्या असत्या. अरे पहिलीच सांभाळताना ना किलोमीटर. असो. तर आता विश्वासचा ऍडमिन वारकरी, पंढरपुरी, माऊली, अभय देशमुख. अतिशय सिन्सिअर. तो कधीच कोणाला त्रास देत नाही, त्याची कामं करत राहतो. कधी कधी विश्वासने फूस लावली म्हणून वार करायचा प्रयत्न करतो, त्याचा वार फुसका असतो. त्याला कधी रक्त बिक्त काही येत नाही, त्याच्यामुळे आम्ही काही त्याचा फारसं मनावर घेत नाही. सर यात जर्नी प्लेन आमचं चालायला लागलंय व्यवस्थित. तुमच्या लिडरशिप सेशनमधनं लिडरशिप लॅडर तुम्ही आम्हाला शिकवली. तर तुम्ही ज्या पोस्ट काढल्या CEO, CIO, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पोस्ट ॲड केला. अँड वी हॅव क्रिएटेड अ पोस्ट कॉल्ड FCO, दॅट इज फ्युचर सिटी ओनर. आणि हा FCO आमचा 2 वर्षाचा ऑलरेडी ठरलेला असतो. तो फर्स्ट FCO आहे मनोजी शाह. मनोजी शाह हे पुढच्या वर्षीचे आमचे सिटी ओनर आहे. त्यांची हे बघितलीच तुम्ही कॅपॅसिटी काय आहे ते. पण मिस्टर इंडिया आणि मुगॅम्बो हे 2 कॅरेक्टर ते ॲट अ टाइम प्ले करतात. ते हसताना असेच असतात, मुगॅम्बो खुश हुआ. आणि मिस्टर इंडिया म्हणजे ते कधी मीटिंग मधनं गायब होतील ना नाही. आणि त्यांना सगळं दिसत असतं, आम्ही काय करतो ते आम्हाला दिसत नसतं ते कुठे आहेत ते. असो. त्याच्यानंतरचा FCO आहे आमचा एकदम आनंद मिश्री कोटकर. एकदम कमी तिथे आम्ही त्याला म्हणतो की जिथे कमी आहात तिथे मी असणार आहे. एकदम सिन्सिअर. त्याच्याबद्दल काय पंच नाही आहे माझ्याकडे. अजून 2 वर्ष आहे. आणि त्याचा ॲडमिन अजून आमच्या गळाला लागला नाही आहे. गळ टाकला आहे आणि रणजितच्या ह्याच्यात फसला येतो, पण अजून बाहेर नाही येत आहे. रणजितने अजून ॲग्री नाही केलं आहे, पण ऑलमोस्ट तो पण त्याचा ॲडमिन फिक्स आहे. तर सर अशी आमच्या TLCच्या जर्नीमध्ये आमची यंग ब्रिगेड पण आम्हाला साथ देते. की जसा आमचा कुबेर मिथिल शाह, म्हणजे खजानची, नेहमी पैशाचा हिशोब तो ठेवतो. नंतर सिन्सिअर एकदम सिरियस तन्मय तुमचा तन्मय देशमुख. त्याच्यानंतर बॉडीगार्ड पठाडे. अशी यंग ब्रिगेड आमचं गुपचूप ऐकून आम्हाला शिव्या का घालत आम्हाला साथ देते. सो त्याची परिणिती या डेव्हलपमेंटमध्ये झाली आहे. पण हे करताना आम्हाला अदर सिटीच्या TLCची पण खूप साथ लाभली. सांगलीकर जसा प्रसाद होता बिचारा, नंतर संताजी, आताचं उज्ज्वल, ह्या लोकांनी खूप आम्हाला साथ दिली आहे. इट इज वन वे इनडायरेक्ट. जेव्हा COI मिटिंगला तेव्हा ते प्रेझेंटेशन देतात तेव्हा त्यांच्यातले बरेच टेकअवे आम्ही आमच्याकडे इम्प्लिमेंट करतो. तसेच कोल्हापूरकर, मल्हार म्हणा किंवा कारखानीजी म्हणा किंवा सुनील म्हणा,
नंतर डाटा फेकून ग्राफ फेकून मारणारे पुणेकर, परेशान असतो आम्ही, आम्हाला इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतो. शिवाजी सर काहीतरी बार चार्ट वगैरे दाखवलं, काय करत आणि म्हणून आम्ही त्यांच्या अगोदर आमची पीपीटी तुम्हाला दाखवून मोकळे होतो. आणि मग आम्हाला नेहमी जेऊ खाऊ घालणारे नगरकर, हा मला अजून 2 मीटिंग अटेंड करायचे. अरे तुझा आज संपलं, जो बॅच आला तू संपला आता, काय टेन्शन नको. नेहमी जेऊ खाऊ घालणारे नगरकर आणि पंखाखाली घेणारे नाशिककर, आम्हाला या सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिलं आणि त्याच्यामुळे आमचं हे विमान व्यवस्थित चालू आहे. नाशिककरांमध्ये एक नाशिककरला मला खूप मोठं आर्जवून सांगावं असं वाटतं. तुम्ही जसं निलेशचं आणि आम्ही अब्बासचं हे केलं तसं जितू ना बॅकस्टेजने आम्हाला मदत करतो एकदम. त्याला काही विचारलं की काही डाटा देतो, कॉन्फिडेन्शियल डाटा पण देतो आम्हाला. कारण का ना त्याचं एक सिक्रेट माझ्याकडे आहे. त्याचं सिक्रेट तुम्हाला सांगतो की एकदा त्याला ना अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संस्था आहे की जे दारुड्यांना दारू सोडण्यासाठी हे करतं, काउन्सिलिंग करतं. त्या मीटिंगला याला बोलवतात. ह्याला कशाला बोलवतात काय कळत नाही, काय संबंध आहे, पण तो तिकडे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून गेलेला असतो. तर त्याच्यामध्ये जो कीनोट स्पीकर असतो ना, तो दारूच्या अगेन्स्ट बोलायचं असतं ना त्याला, म्हणतो आपण डेमोने बोलूया. 2 ग्लास असतात, एका ग्लासमध्ये दारू असते, एका ग्लासमध्ये पाणी असतं. तो लाईव्ह किडे ना दोन्ही ग्लासात सोडतो आणि दारूतला किडा मरतो आणि पाण्यातला किडा टरकतो. मग त्या ऑडियन्सकडे बघून तो प्रश्न विचारतो, आता सांगा दारू शरीराला चांगली का वाईट? आता उत्तर अपेक्षित ऑडियन्सकडनं असतं. जितू इथं बसलाय, जितू उभा राहून सांगतो दारू शरीराला चांगली कारण त्याने पोटातले किडे मारतात. अशा या जितूने पण मला खूप सपोर्ट केलेला. या सिक्रेटमुळे तो सपोर्ट करतो मला. आता करेल केलं माहित नाही, मी सिक्रेट सांगितलं तुम्हाला. ह्या ह्याच्यातले आम्हाला सपोर्ट करणारे अटलजीच्या व्यक्तिमत्वासारखे पारिक सर. मी त्यांच्याशी पर्सनली नेटवर्क आहे, बरेच जण त्यांच्याशी पर्सनल नेटवर्क आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही आले तर त्यांची कम्युनिकेशन्स म्हणा आणि त्यांचं एक औरा आमच्या भोवती आहे. आणि आता माझ्या ह्याचं मी एंड करतो. सगळे ह्याच्यामध्ये सर टॉप ऑफ द थिंग CM, आपले CM, चीफ मेंटर म्हणा किंवा चीफ मिनिस्टर म्हणा तुम्ही त्यांना, बागवे सरांनी आपल्याला आपल्या पंखात बळ दिलं आणि आपलं विमान आता ज्या भरारीवर चाललंय ना त्या भरारीवर नेण्यास मी काय बोलू शकत नाही, माझ्याकडे शब्द पण नाही. अशीच कृपादृष्टी आमच्या राहून दे आणि आपण सगळेजण मिळून सरांना आपण अळवणी करूया की आम्हाला तुम्ही ताकद द्या. सो मी एक गाणं म्हणतो आणि जस्ट यू से दॅट आफ्टर मी. ओके. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. थैंक यू सर. थैंक यू.